तातडीने पाणी पुरवठा वरगाव शहराचा बंद झालेला आहे। कारण का की हे इंटेक वेलचं जे रोज पाईप जो आहे तो उघड्या पडलाय, म्हणजे आगोर धरणाचा आवर्तन सुटलेलं नाहीये। त्याकरता आवर्तन हे मान्य जिल्हाधिकारी मोदयांनी तातडीने या आवर्तन सुटावा अशा प्रकारची मागणी आम्ही वरगावकरांच्या वतीने करतो। या राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पाटबंधारे मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांना विनंती करतो आणि आपले वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय संजयजी सावकारे साहेब आणि पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण तातडीने या आवर्तन आतूर धरणाचा आवर्तन सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाला आदेश द्यावे। खास करून पाटबंधारे मंत्री आदरणीय गिरीश भाऊंना विनंती करतो की आपण आपल्या मुख्य अभियंता सीईला चीफ इंजिनियरला इथे आदेश देऊन इथे आवर्तन जर कधी सुटलं तर आता पाणी पुरवठा जो आहे तो चालू होईल। 17-18 दिवसापर्यंत आज पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून वरगावकरांचा तिथे आलाय, अजून पाणी टंचाई त्या माध्यमातून वाचू शकते। त्यासाठी तातडीने आपण आतूरचं आवर्तन सोडण्यासाठी हे करावं अशी वरगावकरांच्या वतीने विनंती करतो। तुम्ही बघताय की हे आपलं जे इंटेक वेल जी आहे, इंटेक विहीर जी आहे ही अत्यंत किनाऱ्यावर आहे। त्याकरता नवीन योजनेमध्ये इंटेक वेल हे नाहीये आणि इंटेक वेल जर कधी नदी पात्रात जर कधी असली मध्यभागी जाऊन जर कधीतरी एक मोठ्या स्वरूपाचा ब्रिज बनवून जर इंटेक वेल जर कधी बनवली तर पाणी हे आपल्याला कधी टंचाई भासणार नाही। उन्हाळा असो काही असो आवर्तन सुटो का नसतो, त्यासाठी इंटेक वेल हे नवीन योजनेमध्ये नसल्यामुळे आपण तातडीने आपत्ती व्यवस्थापन झालं पाहिजे। या भूमिकेतनं माननीय जिल्हाधिकारी महोदयांना विनंती आहे की आपण मुख्याधिकाऱ्यांकडून अशा प्रकारचा तातडीने प्रस्ताव मागून घ्या आणि आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन मधून हे इंटेक वेल जे आहे ते इंटेक वेल या नदी पात्रामध्ये आपण त्या माध्यमातून नवीन तातडीने करावी। आता उन्हाळ्यामध्येच ते पाणी कमी होईल, त्या याच्यामध्ये बांधारा टाकून ते इंटेक वेल मध्यभागी होऊ शकते। इंटेक वेल झाली तर आमची योजना जी आहे ती 24 तास त्या माध्यमातून चालेल। त्यासाठी या नगरपालिका प्रशासनाला आपण तातडीने प्रस्ताव मागवा आणि हे इंटेक वेल मंजूर करून द्यावी अशी विनंती त्या माध्यमातून जिल्हाधिकारी महोदयांना करतो। राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आदरणीय गिरीश भाऊंना करतो, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे साहेबांना करतो, त्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेबांना सुद्धा इथे करतो।